हाय फ्रेंड्स, इमॅजिन दिस. तुम्ही एखादं प्रेझेंटेशन देण्यासाठी स्टेजवर उभे आहात. पूर्ण ऑडियन्स सायलेंट आहे आणि त्यांची नजरा तुमच्यावर खिळलेल्या आहेत. हे सगळं पाहून तुम्ही नर्वस झाला आहात आणि हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स खालावत चाललेला आहे. साऊंड्स फॅमिलियर? डोंट वरी. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंटेशन करताना काय काय तयारी करावी ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. असे काही टिप्स आणि असे काही पॉइंट्स ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल, ऑडियन्सलाही हुक ठेवेल आणि प्रोफेशनलही वाटेल. नमस्कार मंडळी, मनाचा कॅनव्हास या युट्यूब चॅनल मध्ये मी तेजस्वी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या या चॅनलवर आपण माइंड क्लॅरिटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रोथ अशा बऱ्याचशा टॉपिक्सवर व्हिडिओज घेऊन येत असतो. तर मंडळी, इंट्रो मध्ये म्हटल्याप्रमाणे आज आपण प्रेझेंटेशन बनवण्यासाठीचे काही टिप्स आहेत ते डिस्कस करूयात. आता हे टिप्स स्लाइड्स कसे बनवायचे यावर नसून तर ते स्लाइड्स बनवल्यानंतर किंवा बनवताना आणि आपण कशी प्रेझेंटेशन देण्यासाठीची तयारी करणार आहोत ह्याबद्दल असणार आहे. पॉइंट नंबर 1, डिफाईन युअर टॉपिक अँड युअर ऑब्जेक्टिव्ह. सगळ्यात आधी तुम्ही काय टॉपिक वर बोलणार आहात आणि त्या टॉपिक बद्दलचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे आधी क्लिअर करा. स्वतःला विचारा की मी माझ्या ऑडियन्सला काय देणार आहे, माझं प्रेझेंटेशन माझ्या ऑडियन्सला का महत्वाचं वाटणार आहे आणि मी माझ्या ऑडियन्सला जे प्रेझेंटेशन देणार आहे त्या प्रेझेंटेशन मधून ते स्वतःसाठी कोणते व्हॅल्यूज घेऊन जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, समजा जर मला माझ्या प्रेझेंटेशन मध्ये टाइम मॅनेजमेंट बद्दलच्या काही टिप्स द्यायचे आहेत जेणेकरून ते टिप्स वापरून माझे जे काही ऑडियन्स आहेत त्यांची एफिशियन्सी वाढणार असेल, तर अशा प्रेझेंटेशन साठी माझं टॉपिक काय असेल? प्रॅक्टिकल टिप्स टू इम्प्लिमेंट एनहान्सिंग युअर टाइम मॅनेजमेंट. हा झाला टॉपिक. आता याचा ऑब्जेक्टिव्ह काय असेल? हा प्रॅक्टिकल टिप्स इम्प्लिमेंट करून ते स्वतःची टाइम मॅनेजमेंटची एफिशियन्सी वाढवतील. लक्षात ठेवा, तुमचा ऑब्जेक्टिव्ह जर क्लिअर असेल तर तुमचा फ्लो स्मूथ होतो आणि फ्लो स्मूथ असेल तर तुमचा कॉन्फिडन्सही वाढायला लागतो. पॉइंट नंबर 2, रिसर्च अँड कंटेंट कलेक्शन. तुम्ही ज्या टॉपिक बद्दल प्रेझेंट करणार आहात त्याबद्दलचा डेटा गोळा करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता हा डेटा तुम्हाला कुठे मिळेल? हा डेटा तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट केला आहे त्या रिलेव्हंट गोष्टींची मिळेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एक टेक्निकल प्रेझेंटेशन देणार असाल एखाद्या प्रोडक्ट बद्दल किंवा एखाद्या टेक्नॉलॉजी बद्दल, तर ह्याचा डेटा तुम्हाला कुठे मिळेल? आयदर इंटरनेटवर मिळेल किंवा त्या संदर्भात कुठला एखादा रिसर्च पेपर पब्लिश झालाय का तो पाहून तुम्हाला तो मिळू शकतो. आता हा सगळा डेटा आपल्याकडे जमा झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय? हा सगळा डेटा जमा झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप स्लाइड्स तर बनवतोच, पण ते जे स्लाइड्स बनवणार आहे ते लोक वाचतील नाही वाचतील इट्स ओके, पण तुम्ही जे डिलिव्हर करणार आहात ते कसं करणार आहात? कारण तुम्ही ते कसं प्रेझेंट करणार आहात त्याच्यावरच तुमच्या ऑडियन्सचं एंगेजमेंट डिपेंड राहतं. आता हा डेटा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा शक्यतो हा एखाद्या स्टोरी फॉर्म मध्ये विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल्स किंवा फॅक्ट्स जर आपण आपल्या ऑडियन्स समोर मांडला तर तो त्यांना हुक पण ठेवतो, आपला कंटेंटही त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि आपला फ्लोही क्लिअर होतो. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मगाचाच आपण एक्झाम्पल घेऊयात टाइम मॅनेजमेंट बद्दल. तर हे जेव्हाही मी प्रेझेंट करायला जाईन तेव्हा मी काय करीन? मी एखादी अशी लाईन ऍड करीन किंवा एखादी अशी स्टोरी बनवीन जेणेकरून माझा ऑडियन्स हुक होईल. फॉर एक्झाम्पल, मी असं सांगू शकते की मी माझा आठवडा असा प्लॅन केला की ह्या 3 टिप्स वापरून मला माझ्या आठवड्यातले 2 तास वाचवता आले. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही हा कंटेंट किंवा ह्या स्टोरीज बनवताय, मेक शुअर यू मेक हँड रिटन नोट्स. कारण हँड रिटन नोट्स आपल्या माइंडला खूप स्ट्रॉंग बनवतात, आपली मेमरी इम्प्रूव्ह करतात आणि जेव्हा तुम्ही त्या पोडियमवर किंवा त्या स्टेजवर उभे राहता ही गोष्ट डिलिव्हर करण्यासाठी, तेव्हा तुमचे मेमरीमध्ये ऑलरेडी ती एकदा रिपीट झालेली आहे, त्यामुळे स्टेजवर खूप कम्फर्टेबल वाटतं. पॉइंट नंबर 3, स्ट्रक्चर अँड फ्लो ऑफ युअर प्रेझेंटेशन. लक्षात घ्या, जितका सिंपल तुमचा स्ट्रक्चर असेल
तितकाच स्मूथ तुमचा फ्लो असेल. आता ह्या सिम्पल मधला सिम्पल स्ट्रक्चर काय बरं असू शकतो, तर यू कॅन स्टार्ट विथ द हुक. आता हुक म्हणजे काय, अशा काही गोष्टी किंवा असे काही ऑडियन्स इंटरॅक्शन ज्याने सुरुवातीलाच तुम्ही ऑडियन्सला तुमच्याकडे हुक करून ठेवाल. यू कॅन देन फॉलो विथ शॉर्ट स्टोरीज, जेणेकरून ते हुक झालेलं ऑडियन्स जे आहे ते तुम्हाला कंटिन्युअस इंटरॅक्शन देईल. देन यू कॅन then move to your main agenda or main points with 2-3 key examples जेणेकरून ती जी स्टोरी तुम्ही सांगितली ते तुमच्या प्रेझेंटेशनच्या टॉपिक्सने लिंक होऊ शकेल. and then you can move ahead with the conclusion. Point number 4, conclusion मध्ये तुम्ही तुमचा जे काही प्रेझेंटेशन आहे त्याचा सारांश देऊ शकतात. and you can also have a call to action. तर मंडळी, कन्क्लुजन मध्ये कॉल टू ऍक्शन आपण कसं ऍड करू शकतो, मगाचाच एक्झाम्पल आपण घेऊयात. जे आपण टाइम मॅनेजमेंट बद्दल प्रेझेंटेशन दिलं, ह्याला आपण कंट्रोल कसं करू शकतो. आज जे आपण प्रॅक्टिकल टिप्स बद्दल बोललो आहोत, यू कॅन युटिलाइज दॅट प्रॅक्टिकल टिप्स इन टू युअर लाईफ अँड यू कॅन फील द डिफरन्स. तर गो अँड इम्प्लिमेंट दोज टिप्स राईट नाव. हे झालं सारांश म्हणजे पूर्ण कन्क्लुजन. आणि यू ऑल्सो गेव अ कॉल टू ऍक्शन, जेणेकरून लोक ते ऍक्ट करायला रेडी होतील. पॉइंट नंबर 5, स्लाइड्स अँड व्हिज्युअल्स. स्लाइड्स सगळ्यात सिंपल आणि मिनिमल ठेवा. शक्य असेल तितके व्हिज्युअल्स, ग्राफ्स किंवा आयकन्स वापरा. आपण जेव्हा स्लाइड्स बनवतो तेव्हा लक्षात ठेवा, त्याच्यात पॅरेग्राफ्स भरून नाही ठेवायचे. कारण तुम्हाला जो ऐकायला बसलेला आहे तो ऑडियन्स कन्फ्यूज होतो की मी ते प्रेझेंटेशनच्या स्लाइडवर लिहिलंय ते वाचू का तुम्ही जे म्हणताय त्याच्याकडे लक्ष देऊ. अशाने ते डिसएंगेज होतात. त्याच्यामुळे स्लाइड्सवर शक्यतो कमी माहिती किंवा कमी इन्फॉर्मेशन, पण ती तेवढीच इम्पॉर्टंट आहे एवढीच द्या. फॉर एक्झाम्पल, एका स्लाइडमध्ये एकच मेन मुद्दा, एक इम्पॉर्टंट पॉइंट आणि त्याचेच 2 किंवा 3 की सब पॉइंट्स एवढे जरी लिहिलेत, जेणेकरून तुम्ही जे प्रेझेंटेशन स्लाइडवर लिहिलंय ते त्यांना वाचता पण येईल आणि तुम्ही काय म्हणताय त्याच्याकडे त्यांना लक्षही देता येईल आणि ते अजून एंगेज होतील. आता स्लाइड्स बनवताना लक्षात ठेवा की हे जे मुद्दे तुम्ही मांडणार आहात, जे काही एक मुद्दा, इम्पॉर्टंट मेन पॉइंट, त्याच्या खाली सब पॉइंट्स, हे आपल्या शेवटच्या रांगेत बसणाऱ्या ऑडियन्सलाही रीडेबल असला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे जे फॉन्ट आहे तो असा ठेवा की तो रीडेबल असेल. त्याची रंगसंगती, कलर कॉम्बिनेशन्स पण सूट झाला पाहिजे आईजला आणि फ्लॅशीही नसला पाहिजे. पॉइंट नंबर 6, स्टोरी टेलिंग अँड एंगेजमेंट. स्टोरीज ऐकायला कोणाला नाही आवडत, त्यामुळे स्टोरीज द्वारे तुम्ही तुमच्या ऑडियन्सला एंगेज करू शकता. रिलेटेबल स्टोरीज सांगा, ज्याला तुम्ही नंतर मेन तुमचे जे पॉइंट्स आहेत त्याला तुम्ही कनेक्ट करू शकाल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही प्रेझेंटेशन बद्दलच बोलणार असाल तर तुम्ही असं स्टार्ट करू शकता किंवा अशी स्टोरी बनवू शकता की लास्ट टाइम माझं फर्स्ट प्रेझेंटेशन होतं आणि मी माझ्या प्रेझेंटेशनचे मुद्देच विसरलो. आता ह्याने उत्सुकता तयार होते आणि तुम्ही मग नंतर सांगू शकता की हाऊ यू कव्हर अप, मे बी बिकॉज ऑफ माइंड मॅपिंग, किंवा तुम्ही हँड रिटन नोट्स काढले होते ज्याच्यामुळे तुम्हाला ते पॉइंट्स रिकलेक्ट करायला मदत झाली. असं तुम्ही एक एक्झाम्पल त्यांच्यासमोर सेट करू शकता. तुमच्या टॉपिक रिलेटेड एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. ऑडियन्सला थोडासा ह्युमरमुळे लाफ्टर मिळतो, ते अग्री करतात, ते नॉड करतात आणि तसंच ते तुमच्या सोबत एंगेजही राहतात. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला काही छोटे छोटे प्रश्नही विचारू शकता जे त्यांना स्वतःलाही रिलेटेबल वाटतील. असे प्रश्न विचारल्याने तुमचे ऑडियन्सला ते प्रश्न रिलेटेबल वाटतात आणि ते तुम्ही पुढे काय म्हणताय याची उत्सुकतेने वाट पाहतात. पॉइंट नंबर 7, प्रॅक्टिस अँड रिहर्सल्स. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दिस गोज परफेक्टली हिअर. कमीत कमी 3 ते 4 वेळा तुम्ही जे प्रेझेंटेशन देणार आहात ते वाचून पहा. स्वतःला मिरर मध्ये बघून ते प्रेझेंटेशन द्यायची प्रॅक्टिस करा. तुम्ही जे प्रेझेंटेशन देणार आहात त्याचा व्हॉइस तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून पहा आणि ते ऐकल्यानंतर कुठले पॉजेस किंवा कुठे काय रेक्टिफिकेशन करायची गरज आहे का ते अनालाइज करा. तुमचा एखादा फ्रेंड किंवा कलिग असतील त्यांच्या समोर हे प्रेझेंटेशन देऊन पहा. त्यांचा फीडबॅक घ्या. लाईव्ह फीडबॅक जो असतो ना तो खूप सपोर्टिव्ह असतो.
हे केल्याने तुम्हाला एक प्रेझेंटेशन दिल्याचा सरावही मिळेल आणि तुम्हाला लाईव्ह फीडबॅकही मिळेल. पॉइंट नंबर 8, बॉडी लँग्वेज अँड व्हॉइस मॉड्युलेशन. आय कॉन्टॅक्ट हा आपल्या बॉडी लँग्वेजचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेव्हा आपण काही प्रेझेंट करत आहोत तेव्हा मेक शुअर यू मेक आय कॉन्टॅक्ट विथ युअर ऑडियन्स. ह्याने तुमचा ऑडियन्स कनेक्ट होतो तुमच्याशी. जेव्हा तुम्ही उभे आहात ऑडियन्सशी बोलता आहात तेव्हा तुमचे हात थोडेसे ओपन ठेवा, ज्याने करून तुम्ही ऑडियन्सला वेलकमिंग वाटाल आणि शक्यतो सरळ उभे राहा, ज्याने तुम्ही कॉन्फिडेंटली वाटाल. जसा बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे तसंच तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन ही इम्पॉर्टंट आहे. इमॅजिन करा तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन आवाजाचा एकाच पट्टीमध्ये देताय. ह्याने काय होईल, एका पॉइंट नंतर ऑडियन्स बोर होईल आणि त्यांना झोप यायला लागेल. त्यामुळे कुठे आपल्याला पॉज घ्यायचा आहे, कुठला पॉइंट आपल्याला एम्फसाइज करायचा आहे, त्या हिशोबाने आपण आपल्या आवाजाला बदललं पाहिजे, जेणेकरून आपली ऑडियन्स आपल्याला जास्त एंगेजिंग वाटेल. पॉइंट नंबर 9, ऑडियन्स एंगेजमेंट. तुम्ही जेव्हा प्रेझेंटेशन देताय तेव्हा आपण आपला ऑडियन्सला किती एंगेज करतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजा जर तुम्ही एखादं प्रेझेंटेशन देताय आणि तुमचा ऑडियन्स बोर झालाय किंवा तुमच्याशी एंगेजमेंट नाहीये, तर त्यांचं एंगेजमेंट परत आणण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, तर मे बी त्यांना थोडेसे सिंपल क्वेश्चन विचारू शकतात, त्यांच्याकडून एखादी ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकतात किंवा त्यांना पोल्स विचारू शकतात, एक रॅपिड फायर तुम्ही त्यांच्यासोबत खेळू शकतात. अशा काही गोष्टींनी तुमचा ऑडियन्स परत लाईव्ह होईल. लक्षात ठेवा, इंटरॅक्शन म्हणजे अटेंटिव्ह ऑडियन्स आणि लाईव्हली प्रेझेंटेशन. तर मंडळी, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण काही टिप्स शेअर केल्या जे एक पॉवरफुल प्रेझेंटेशनची तयारी करण्यास तुम्हाला मदत करतील. क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, स्टोरी टेलिंग, क्वेश्चनिंग, ऑडियन्स एंगेजमेंट, प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स, बॉडी लँग्वेज एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात तर तुमच्या प्रेझेंटेशनला एक प्रोफेशनल इम्पॅक्ट मिळेल. तर मंडळी, हा होता आजचा रंगमनाचा कॅनव्हास बाय तेजस्वी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन विषयांवर व्हिडिओज घेऊन येत राहीन. तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया आपल्या ह्याच चॅनेलवर, ज्याचं नाव आहे मनाचा कॅनव्हास. बाय बाय.